वाव, किती सुंदर आकार आलाय ना। हे असं मी अपेक्षा पण केली नव्हती की हे एवढं सुंदर दिसणार आहे। हॅलो डिअर मंडळी, मी कोमल माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। जर तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहितीच असेल की मी हे घरी बनवलं होतं आणि मी एक रीलमध्ये बघितलं होतं आणि हे बघितल्यावर मला एवढं माझ्या मनात बसलं तर मी थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करावं म्हणून मी थोडंसं वेगळं बनवले। तर मी पहिले हे असे खपट घेतले होते आणि त्यांना 8 वेगवेगळ्या म्हणजे पीस सेम 8 वेगवेगळे कट केली आणि त्याच्या पुढं राऊंडमध्ये कट केलं कारण त्याच्यात दिवे ठेवण्यासाठी। आणि मग नंतर मी हे ना रात्री 4 वाजेपर्यंत करत बसले होते कारण दिवसा माझे लेकरं करू देत नाहीत, त्यांचं मध्ये मध्ये असते आणि मग खराब पण करतात, म्हणून मग मी रात्रभर करत बसले होते। शपथ माझी कंबर एवढी भयानक दुखत होती दुसऱ्या दिवशी। आणि जेव्हा पण मी रात्री जागी राहून काहीतरी करते ना तर मला सकाळी जास्त वेळ झोप येत नाही, माहित आहे 6 वाजेपर्यंत मला उठावंच लागते कारण बच्चू उठून बसते त्या टायमिंगला। आणि मग मी असं एक एक पीस हातानं कलर करत होते, एवढं छान वाटत होतं ना। फायनल लुक तर एवढं सुंदर आलं होतं। मग मला समजत नव्हतं की मी हे बॉर्डरला ब्लॅक कलर देऊ का व्हाईट कलर देऊ, समजत नव्हतं। मग म्हणजे चल ब्लॅकच देऊया म्हणजे थोडंसं वेगळं काहीतरी दिसेल आणि ब्लॅक कलर दिला। ध्रुवीचं कसं म्हणजे मला पण करू दे असते, मग मी म्हणले चल आपल्यासोबत जर तिनं केली तर तिला पण थोडासा अनुभव येईल म्हणजे हे कसं करायचं, म्हणून म्हटलं चल तू पण कर। आणि हे जे स्टोन आहेत ना ते मी अगोदर म्हणजे असंच मी कबूतर बनवण्यासाठी आणले होते आणि त्याचा व्हिडिओ काय मी टाकला नाही, त्याची फक्त रील्स आहे। तुम्हाला जर बघायचं असेल तर बघा, आपल्या चॅनलवर आहे शॉर्टमध्ये। तर हे स्टोन बसवताना मला एवढं अवघड झालं ना, खूप अवघड झालं, म्हणजे हे बसता बसत नव्हते, एक एक हातानं बसवायला खूप टाइम लागत होता। आणि मग मी हे स्टोन बनवले आणि माझ्याकडे आरसे होते ते मी सेंटरमध्ये आरसे पण लावले त्याचे। आणि शपथ ना हे एवढं सुंदर फायनल टच आलं होतं। हे फायनलचं तर जाऊ दे, बनवताना तर खूप आनंद झाला, खूप मज्जा पण आली, पण जे शेवटचं फायनल लुक आहे ना ते एवढं अमेझिंग वालं आहे ना, मला तर खूप आवडलं। आणि हे बनवायला पण जास्त टाइम लागत नाही, फक्त ना माणसाची एकदा म्हणजे इच्छा पाहिजे की काहीतरी आपण करावं आणि ते थोडंसं आवडीनं केलं ना तर होऊन जाते। बघा कसे रंगबिरंगी सुंदर आणि मस्त दिसायलेत ना, मला पण असंच वाटलं होतं। आणि भिंतीवर लावल्यावर तर एकदम म्हणजे वेगळंच असं वाटत पण नव्हतं की हे मी हातानं बनवले। माझ्याकडे लेस नव्हते, मग मी लेस आणायला मार्केटमधून मला 4-5 दिवस गेले, म्हणजे मला बाहेर जायला भेटलंच नव्हतं। तर बघा, आणि आत्ता पण घरामध्ये लावलेलंच आहे, दिवाळी झाली 4-5 दिवस झालेत दिवाळी होऊन, आणि एवढं सुंदर दिसायले ना घरामध्ये आता पण। आणि मी हे काढणार नाही, असंच ठेवणार आहे कारण ह्याच्यानं ना एवढी सुंदर वॉल दिसायलेत, खूप छान। आणि नाईटला असं काही व्ह्यू दिसत होता आणि हे मी कधीच विसरणार नाही, म्हणून हा व्हिडिओ मी ना पोस्ट केलाय। कारण म्हणजे नंतर कधी जेव्हा मी बघल तर हे बघून म्हणजे मला असं छान वाटेल, म्हणजे मनाला माझं सॅटिस्फॅक्शन भेटेल की हां आपण हे असं बनवलं एवढं सुंदर। कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि नक्की तुम्ही पण एकदा ट्राय करा। आणि माझ्या जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा तुम्ही कुठून बघत आहे ते। आणि मला जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामहून आला असाल तर मी इंस्टाग्रामहून आले म्हणून मला सांगा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराच करा, पण तुमच्या जवळच्यांना शेअर पण करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय मंडळी।